राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात आहेत असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले। कारभार झेपत नसेल तर चाव्या आमच्याकडे द्या, आम्ही राम मंदिराचा कारभार उत्तम चालवू। गोविंदगिरी महाराज कोषाध्यक्ष आहेत, गोविंदगिरी महाराजांवर मोठी जबाबदारी आहे असंही राऊतांनी म्हटलंय। तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडे आणि संस्थेकडे द्याव्यात त्यांनी। आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो। आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे। ते जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणं असतं, त्या पद्धतीने ते बोलतात। एवढं मंत्रिपदासारखं त्या खुर्चीला काय चिटकून बसताय तुम्ही, मला कळत नाही। आम्ही त्यांच्याकडे राजीनामा मागितलेला नाहीये, तेच वारंवार राजीनाम्याच्या गोष्टी करतायत। पण आपण या एवढ्या मोठ्या ट्रस्टचे, राम मंदिर ट्रस्टचा जो कोष आहे राम मंदिराचा, त्याचे आपण कोषाध्यक्ष आहात हे तर आपल्याला माहिती आहे का? त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जबाबदारी आपली आहे, कारण दरोडा जो पडलेला आहे तो त्या खजिन्यावर पडलेला आहे, ज्याला मराठीमध्ये खजिनदार म्हणतो आपण, ते कोषाध्यक्ष आहेत। तो खजिना लुटलाय तुमचा आणि तुम्ही म्हणता मी राजीनामा देणार नाही, कठीण आहे। अयोध्येतील राम मंदिर दान चोरीबाबत उत्तर प्रदेशमधल्या भाजपचे आमदार आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष सतीन महाना यांनी अजब वक्तव्य केले। ज्यांची श्रद्धा खरी नव्हती, ज्यांनी शुद्ध भावनेनं दान केलेलं नव्हतं, त्यांचे पैसे दानपेटीमधून चोरीला गेल्याच्या वक्तव्यामध्ये महाना यांनी म्हटलंय। तर दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। उन्हीं का जिनका पैसा चोरी हुआ, मुझे लगता है कि शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया। हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है और मंदिर का भव्य स्वरूप इस बात। मी या विषयावरती बघा की मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचं संपूर्ण कारभार चालतो। जर त्यांना असं वाटत असेल की ज्यांची श्रद्धा खोटी आहे, याचा अर्थ जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं त्या बलिदानाचा ते अपमान करतायत। ते खोटे लोक होते का? ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं